आज आपण या व्लॉगमध्ये बघणार आहोत आदी भाऊजींच्या एंगेजमेंटचा जो अल्बम आहे तो आलाय. म्हणजे आधीच्या पुढे समीक्षा नाव दिसायला लागलं. यानंतर संकल्पनी जे मला सरप्राईज दिलंय, ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज काय दिलंय हे आपल्याला या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आणि मी एक दहीवड्याची रेसिपी सांगणार आहे, ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर ब्लॉग सुरू करण्यापूर्वी जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हॅलो, वेलकम टू न्यू व्लॉग. हा ॲक्च्युली व्लॉग आहे आमच्या ॲनिव्हर्सरीच्या आधीचा आणि मी आत्ता खूप थोडंसं लेट शेअर करते आहे, कारण आपल्या ॲनिव्हर्सरीचा मला हा व्लॉग शेअर करायचा होता. तुम्ही जर तो बघितला नसेल तर नक्की मी लिंक देते आहे, नक्की बघा जाऊन. तर आपल्या व्लॉगची आता सुरुवात करूयात आदी भाऊजींच्या एंगेजमेंटच्या फोटोच्या अल्बमने. एंगेजमेंट नंतर खूप दिवसांनी हा अल्बम आला आणि डायरेक्ट आमच्याचकडे आला, आपल्या ऑफिसलाच आला. कारण कृणाल ज्यांनी फोटो काढले त्यांनी हा ॲक्च्युली ऑफिसला आपल्या आणून दिला आणि मग आम्ही दोघं जण बघतोय तेच की कसा झाला आहे अल्बम वगैरे. तर खरंच खूप छान झाला आहे अल्बम आणि दोघंही खरंच खूप सुंदर दिसत आहेत आणि आम्हाला खूप भारी वाटतं आहे की आमच्यामध्ये अजून एक मेंबर ॲड झाला. आमची फ्रेंड्सची जी फॅमिली आहे ती आता पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता खरंच ॲक्च्युली खूप मस्त वाटतं आहे. त्यावरनं मी बनीची रिॲक्शन काय ते तुम्हाला दाखवते. बनी ॲक्च्युली पॅशनमध्ये जाते म्हणजे क्लाससाठी, तर त्यावरनं डायरेक्ट ती ऑफिसला आली. तिला आम्ही बोलवून घेतलं की अल्बम आलाय, तू बघायला ये म्हणून. आता बघा तुम्ही रिॲक्शन काय आहे ती. म्हणजे आधीच्या पुढे समीक्षा नाव दिसायला लागलं. कसलं भारी वाटतं माहिती. हा फोटो बघून पण भारी वाटते. हो ना, आम्हाला पण ओपन केलं, वाव असं झालं आमचं. क्रेविंग्स होतं ना तसं, मला फिलिंग किती वेगळं होतं. हा हा कसला दिसतोय बघ राजबिंडा. एवढं सगळं चला द्यात नको मग ठेवून दे. ही ॲक्च्युली ॲनिव्हर्सरीच्या 2 दिवस आधीची क्लिप आहे. आय थिंक 10 का 9 तारखेची आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. का चल म्हणजे चल हो, हे तर असे ना असंच इन ॲडव्हान्स. येस, चावी आहे आपल्याकडे. धर. अच्छा, म्हणून काय चॅप्टर म्हणजे बघायचं काय वाटते काय असेल. ठीक आहे, चल फोड फोड. अरे शप्पू. आणि संकल्पने मला खूप छान गिफ्ट दिलं ॲनिव्हर्सरीचं. मला ॲक्च्युली माईक पाहिजेच होतं, कारण आपलं जे व्हॉइस आहे नॉईस खूप याचा बॅकग्राऊंडचा, तर तो कट करण्यासाठी हा माईक ॲक्च्युली खूप छान आहे. मी आत्ता ह्याच माईकने रेकॉर्ड करते. मला खूप मजा येते की संकल्पने मला जे पाहिजे होतं ते गिफ्ट दिलं आहे. सो थँक्यू सो मच संकल्प. आणि हा आहे तो ॲक्च्युली डिजिटेकचा माईक आहे, खरंच खूप सुंदर आहे. संकल्पने मला सरप्राईज दिलं, ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे असं तो म्हणतोय, पण मला जाम आवडलंय. त्यांनी अचानक मागवलं, मला माहिती पण नव्हतं. माईक मागवलेत त्याने मला आणि ॲक्च्युली नॉईजचा प्रॉब्लेम होत होता म्हणून आम्ही एखादीपासून बघत होतो, पण त्यांनी कधी मागवलं मला माहितीच नाही. थँक्यू संकल्प. घरी आलेलो आणि मग नंतर संकल्पने एवढं छान सरप्राईज दिलं, तर म्हटलं काहीतरी गोड द्यायलाच पाहिजे ना त्याला.
तर आईंनी आणि मी ठरवलं की ठीक आहे चला उद्या मस्तपैकी दहीवडे बनवूयात. तर त्याच्यासाठी आईंनी सकाळीच ॲक्च्युली हे सगळं भिजत टाकलेलं डाळ आणि तांदूळ. तर त्याचं माप काय ते मी सांगते. आमच्या चौघांच्या हिशोबाने आईंनी हे माप घेतलंय. 2 वाट्या उडदाची डाळ घेतली आणि 1 वाटी तांदूळ असं ते माप घेतलं आईंनी. दिवसभर भिजत ठेवलं आणि मग संध्याकाळी मी आल्यावर मग ते म्हटलं की मी दळते त्याला, म्हणून मी आता दळायला घेतलंय. रात्रभर इडलीच्या पिठासारखं ठेवायचं. हे असं घट्ट घट्ट असं दळून घ्यायचं आणि थोडंसं भरड दळायचं, एकदम पण बारीक. आपण जेव्हा इडलीला मऊ सूत होण्यासाठी जसं दळतो तसं नाही दळायचं, थोडंसं भरड दळायचं. आणि आता झाली सकाळ आणि हे बघा खूप छान पीठ फुललं आहे. थोडीशी हीट होती त्या दिवशी मला असं वाटतं, कारण पाऊस पूर्णपणे चालू नव्हता आला, म्हणून मग चांगलं फर्मेंट झालं आहे, छान फुलून आल्यावरती. त्यानंतर मी जे गोड दही असतं त्याची मी तयारी करते. हे वाळणाचं प्रीमियम दही आहे ना ते घेतलं आहे. डेअरीतलं नाही आणत कारण ते थोडंसं आंबटसर लागतं म्हणून. हे जर पाकिटमधलं असं वापरलं ना तर गोड असतं दही, म्हणजे जास्त साखर नाही घालायला लागत. ते ऑलरेडी गोड असल्यामुळे नॉर्मल होतं व्यवस्थित. तर ही साखर घातली आणि पूर्ण ताकाने आपण जे घुसळतो त्याने तसं मी घुसळून घेतलं आहे. त्यात पाणी वगैरे काही नाही घालायचं, डायरेक्ट साखर आणि थोडंसं नॉर्मली मीठ घालायचं, म्हणजे थोडीशी चव येते. मी ते करेपर्यंत दह्याचं करेपर्यंत आईंनी तळायला घेतले. म्हणजे आमचं दोघींचं एक असतं की एक मी काम असं करत असतो, त्यामुळे कामं पटापट आवरतात, किचनमधून पटकन बाहेर पडता येतं म्हणून. तर आईंनी मला मदत केली, सॉरी मी आईंना मदत करत होते. आईंनी घेतलं पटापट तळायला एक साईडला आणि मी हे माझं एक साईडला चालू होतं. हा बाऊल आहे, त्यात मी पाणी घेतलं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आणि जे आपण तळलेले जे वडे आहेत ते त्याच्यात टाकायचे. दही वडे नॉर्मली अशीच बनवतात. ह्या पाण्यामध्ये टाकायचं आणि थोडेसे नॉर्मली पिळायचे. एकदम जास्त मऊ होऊ नाही द्यायचं, लगेच काढायचे आणि पिळायचं. आई ते करतायत आणि हे असे पिळून एका डिशमध्ये काढतायत. त्यावर टाकलं चाट मसाला आणि थोडं तिखट टाकून झाल्यावर त्यावर घालायचं दही आणि नंतर शेव घालायची. दही एकदम व्यवस्थित घालायचं कारण दही वडा आहे म्हटल्यावर दह्यामध्ये बुडवायचं त्याला मस्तपैकी. आणि अशा तऱ्हेने दही वडा तयार आहे, या खायला. आम्ही ना आता एक गंमत करतोय, ते तुम्हाला दाखवते मी काय करतोय. आता जे लाईव्ह करणार आहोत ना उद्या रविवारी परवा, त्याच्यासाठी आम्ही एक गंमत काढली, ती दाखवते तुम्हाला. बिफोर रील मस्त आहे. तर ही डायरेक्ट रात्रीची क्लिप आहे, कारण आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो लाईव्ह. आमचं नेहमीचं जे लाईव्ह असतं त्यासाठी. संकल्पच्या लहानपणाबद्दलची स्टोरी होती, तर त्यासाठी आम्ही अल्बम काढून बसलो. संकल्पाचा सगळ्यात जुना पेटारा आहे तो आम्ही खोलला आहे आणि मस्तपैकी आम्ही फोटो एन्जॉय करतो आहे. किती छान होता ना, क्यूट होता. ॲक्च्युली आपले सगळ्यांचे लहानपणीचे फोटो किती क्यूट असतात ना. तर हा दुसरा दिवस आहे आणि जेव्हा आमचं लाईव्ह झालं त्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली, त्यामुळे मग आम्ही द चिल बॉक्सला आलो, जे बायपासला आहे. आत्ताच नवीन झालं आहे आणि तिकडे ॲक्च्युली खूप सारे डेझर्ट्स आहेत. जे डेझर्टचे शौकीन आहेत त्यांनी नक्कीच जाऊन ट्राय करा. आम्ही सुद्धा दोघंजणं खूप खादड होत त्या बाबतीत, तर त्यासाठी आम्ही दोघंजणं आलोत. आणि ॲक्च्युली आम्ही दोघंही फर्स्ट टाईम आलोत आणि जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा फ्रेंड्ससोबत येऊ, कारण तिथे एवढ्या क्वांटिटीचं मिळतं की 4-5 जणं बसून आरामात खाऊ शकतात. आम्ही ह्यावेळेस आलो तेव्हा पिझ्झा आणि फक्त फालुदाच ट्राय केला. तर असा माझा हा व्लॉग होता छोटासा. तर तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.